नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मिता गिरी. आता 19 मार्चला गुढीपाडवा येणार आहे आणि गुढीपाडवा आला की पंचांगातलं नवीन वर्ष आपलं सुरू होतं. ज्योतिषांना पंचांग ही तर गीताच आहे. म्हणजे जो पंचांगामध्ये लिहिलेलं आहे पहा की पंचांग वाचन संवत्सराचं फल हे ज्योतिषांकडून वाचून घ्यावं, त्यांना दक्षिणा द्यावी, ज्याच्यामुळे तुमचं वर्ष हे लाभाचं, सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्याचं जातं. तर अशा या पंचांगाच्या वाचनाकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. ज्योतिषातली माझ्या मैत्रिणी रजनी साबदे मॅडम आणि मी हे पंचांग वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. अथ संवत्सर फलम. सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशेती विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननांचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदनम देव उत्कर्ष पावत आहे. नत्वाम गणपतीम खेटम ब्रह्मा विष्णू शिवात्मकाम संवत्सर फलम वक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर ह्यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगता येते. नूतन संवत्सर सुरू होतो त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साहित करावे. ज्योतिषांचा सत्कार करून त्याचकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी म्हणजे संपत्ती प्राप्त होते. मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालून रोग शांती होण्यासाठी भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानदिकांनी संतोषवून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानांचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्याचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतींचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतींचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पंचाध्यान्याधिपतींचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम यः शृणुयाद गदलनम चातुर्यशम श्रीकरम. वेदो विष्णुहरौ रविदुम महिजा सौम्या गुरुर्भार्गवो मंदोग शशिखश्च शत्रुदलनम कुर्वन्तु सर्वे ग्रहाः. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होतो. आयुष्य, यश, कीर्ती यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक श्रवण करतात, संवत्सर फल श्रवण करतात
ते रोग दुःख आणि दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्यांची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्यांची, बुद्ध बुद्धींची, गुरु गौरवाची व शुक्र कोमल वाणींची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वारांच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, कर्णांच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्योतिषांच्या नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष आहे. यापैकी 50 वर्ष होऊन गेलीत. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पुढे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा होऊन गेलीत. म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची 1 रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनू होतात. त्यांची नावे स्वयंभुव 1, स्वारोचिष 2, उत्तम 3, तामस 4, रैवत 5, चाक्षुष 6, वैवस्वत 7, सावर्णी 8, दक्ष सावर्णी 9, ब्रह्म सावर्णी 10, धर्म सावर्णी 11, रुद्र सावर्णी 12, देव सावर्णी 13, इंद्र सावर्णी. धर्म सावर्णी 11, रुद्र सावर्णी 12, देव सावर्णी 13 आणि इंद्र सावर्णी 14. या एक मनूत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 होतात. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेलेत. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापार युगाची वर्ष 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000 आहेत. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर म्हणजे धर्मराज झाला. त्याचा शक 3044 वर्ष. दुसरा उज्जैन येथील विक्रम झाला. त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली व 4,26,873 वर्षे शिल्लक आहेत. या पराभव नाम संवत्सरात पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली होतील. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणेही वाढतील. आता राजादी फलांची व्यवस्था काय आहे ती बघूया आपण. तर राजादी फलांची व्यवस्था, तर राजाचे फल ते बघूया आपण. राजाचे फल सौराष्ट्र काठेवाडामध्ये काय होईल बघा. सौराष्ट्र काठेवाड राजाचे फल मिळेल. पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वऱ्हाड विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी.
प्रधानांचे फल बघूया. प्रधानांचे फल बंगाल प्रांतामध्ये, मेघाधिपतींचे फल बिहार आणि जबलपूरचे बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्य स्वामींचे फल गुजरातमध्ये, आर्द्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फल कोकण आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग, अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे फल पंजाब आणि काश्मीरमध्ये, निरशेषाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ आणि दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्म केले जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि धान्यही कमी मिळेल. आग, चोर आणि रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. भांडणे वाढतील. मेघाधिपती चंद्र असल्याने पाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोखंड महाग होतील. रब्बीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात व दूध दुभते मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्याने सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. आर्द्रा प्रवेश निज ज्येष्ठ व शुक्ल अष्टमी सोमवारी 22 जून 2026 मध्ये होईल. 12:26 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फल धान्य व कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस मध्यम पडेल. भांडण तंटे वाढतील. पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेधानिवास माळ्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्यांचे प्रमाण वाढेल. या वर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. त्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वारांच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे पातक जाते. तसेच योगाने रोगांचे निवारण होते. कर्णांच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानांचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति श्री संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजानन अर्पणमस्तु. शुभम भवतु.